श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय क्रमांक 12. मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृत ऐकणे ही एक स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती आणि मनोवांछित फळ मिळते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेलाच आहे. तर अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. करावया जगत उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त, यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गता अध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. बाळप्पाचे मानसी तेव्ही चिंता पडली ऐसी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्या विन आज करून हे भोजन. बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. आजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन. बाळप्पाने धावून दृढ चरण धरियेले. कंठ सद्गागीत झाला चरणी भाळ ठेविला. क्षणे कमी पण विसरला परमतोषला मानसी. गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी. तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. एवोनिया भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद नमावे पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐसी कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी. तरी त्यांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तय्यार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करोन आले बिराडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढोन बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य मनोनी तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान विदित एक झाले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजा आज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे एकूणी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरूनी परतले सत्वर बिराडावरती आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठोन
षटकर्मांते आचरोन घेओनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊन मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनी या मधु करी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी सुंदराबाईची एकरी अधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळप्पा म्हणी आनंदला म्हणे सुदीन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे बहुत जनसेवे करी बाई मुख्य त्या मांझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोरीत स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे हे बाळप्पानी पाहोन नाना युक्ती योजून मोडूनी टाकिले भांडण एक चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजा अधिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहोणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबी मधुनिया रक्त वाहतसे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी तयाचे अंतर परी स्वामी मयन झाले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहोनी एके दिवसी बाई विनवी समर्थांसी आपण सांगोनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे तैसी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जान हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठी आलीत प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलोणी पाहता वाचून न करावेची पूजन तया मासी लिहिलेले तेव्हा सर्व भांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जानिजे
स्वामी पुढे भक्तजन ठेवी ते दव्याधिक आणोन ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामात श्वशूर उभयता करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवसी काय बोलती बाळप्पासी दारा पुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोन बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्टे एके दिवसी विचारले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छा बाळप्पा ऐसे कोणिया समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठांचा तयाने पुसले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकोन कपट्ट मणी आणिले मने जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण तयांचे कपट न जाणोनी अवश्य मने त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहुनी उभयतांसी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी तेथे राहोनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चये स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची झडली होती कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळ जो केवळ दयाधन भक्त काजल दृप्न विष्णू शंकर दोघे जन तयांसी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशाध्याय गोडहा। अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय क्रमांक 12 संपन्न झालेला आहे। भक्तांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।